पण तुमचं जर मराठीचे उच्चार पाहिले, शब्द पाहिले, तर ते अस्सल पुणेरीच वाटतात. तर काय नक्की याचं म्हणजे गुपित काय किंवा कशी तुमची पुण्यामध्ये सगळी शैक्षणिक कारकीर्द गेली? एक लक्षात ठेवा, आज आमची 7वी पिढी पुण्यात आहे आणि आम्ही मराठी शाळा म्हणजे नूतन मराठी विद्यालय ही जी महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध शाळा की ज्यांचे दरवर्षी 50 लोकांच्या यादीत म्हणजे 11वीच्या रिझल्टमध्ये जो तर 10 ते 12 लोक असायचे आणि 9वीत शिकलेला शिशुशाळेपासून ते 11वी पर्यंत आणि विशेष करून मला इंग्रजीचा तिरस्कार पण मराठी भाषेवर प्रेम त्यामुळे आजपर्यंत म्हणजे खरं जरी आम्ही राजस्थानी असलो तरी मराठी भाषा मी आपल्या या महाराष्ट्रातील लोकांपेक्षा चांगली बोलू शकतो. तुम्ही मुंबईत गेला तर मराठी नीट बोलू शकत नाही लोक किंवा दर 20 किलोमीटरनी पाहिलं तर आपल्या भाषेत फरक पडत जातो. जेव्हा माझ्या मुलांना जेव्हा इंग्लिश मीडियम मध्ये काय झालं की आमच्या 5 नंबरचा भाऊ 4 पर्यंत तर सगळे मराठी मीडियम 5 नंबरच्या भावाला वडिलांनी इंग्लिश मीडियम टाकले आणि त्यानंतर इंग्लिश मीडियम सुरू झालं घरात. तर माझी पत्नी सुद्धा मराठी मीडियमची सेवा सदनची स्टुडंट. ती म्हणायची जर तुम्ही मराठी मीडियम मध्ये घालणार असेल तर मी त्यांना शिकवेन नाही तर शिकवणार नाही. त्यामुळे ते इंग्लिश मीडियम जे राहिलेत आणि आता पुढे सगळे इंग्लिश मीडियमच आहे. पण मी एक नक्की सांगेन की जरी आमची 7वी पिढी सगळे जरी इंग्लिश मीडियम मध्ये असले सगळेजण मराठी उत्कृष्ट बोलतात. एक तर म्हणजे आपण पुण्यात राहतो, ग्राहक आपलं मराठी भाषा बोलणार आहे. जरी पुणे शहर कॉस्मोपॉलिटन असलं तरी परंतु आपल्याला सगळ्या भाषांचं ज्ञान असणे आवश्यक आहे. या यंग जनरेशननी सुद्धा मराठी भाषा लवकर अवगत केली आणि त्यामुळे असं कळणारही नाही की ती मुलं इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना मराठी येत नाही. त्यांच्या शाळेत जरी मराठी नॉमिनल असेल नसेल सुद्धा पण मुलांनी चांगल्या रीतीने अवगत केलेली आहे. दुसरा एक म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये टाकल्यानंतर जो एक निगेटिव्ह पॉइंट आम्हाला जो दिसून येतोय, सध्याची यंग जनरेशन जी आहे म्हणजे कुठली आमच्या समाजाचं असो की दुसरी मातृभाषा विसरू लागलेल्या आहेत. घरात आता समजा जर मुली दुसऱ्या स्टेटमधनं आल्या असतील लग्न करून आणि त्यांना का मला माहित नाही की आपली स्वतःची मातृभाषा मग ती मराठी असो किंवा राजस्थानी असो किंवा गुजराती असो किंवा पंजाबी असो ते आपल्या मुलाबरोबर इंग्लिशमध्ये बोलतात आणि मातृभाषेमध्ये बोलण्याचं त्यांना असं वाटतं की कमीपणा वाटतो. आय एम सॉरी टू स्टेट की मातृभाषा ही मुलांच्यावर चांगली संस्कार करू शकते आणि ज्या स्टेटमध्ये तुम्ही आहात त्या स्टेटची भाषा ही तुम्हाला येणे आवश्यक आहे आणि त्या भाषेत तुम्ही दुसऱ्या भाषेत न बोलता त्या भाषेत किंवा मातृभाषेत बोला किंवा राष्ट्रभाषा जी हिंदी आहे त्याच्यातही बोलला तरी हरकत नाही, परंतु तुम्ही इंग्लिश भाषेत बोलून मुलांच्यावर होणार काय, येणाऱ्या पिढीवर संस्कार होणार काय. येस आय एग्री की सगळं आज नेटवर्कने काम करावं लागतं, तुम्हाला वेबवरनं काम करावं लागतं, तुम्हाला कॉम्प्युटरशिवाय काम करायला हे नाही. परंतु किती जरी इंग्लिशमध्ये तुम्ही असला तरीही मराठी मीडियम किंवा आपली मातृभाषा सोडली नाही पाहिजे. आज आम्ही सुद्धा मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहेत. आम्ही कुठे कमी पडलो? आम्ही डेव्हलपमेंटच केली ना सगळ्या भावांनी. आज महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात रंका ज्वेलर्सचं नाव आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्रातनं मराठी मीडियम मध्ये शिकलेले कितीक जण वरपर्यंत गेलेले उच्च पदावर, मग त्यांना त्यावेळी इंग्लिश कुठे होतं काय एवढं. परंतु त्यानंतरही इंग्लिशमध्ये आज आम्ही चांगलं ड्राफ्टिंग करू शकतो, पण आम्ही आमची मातृभाषा सोडलेली नाही. म्हणून मराठी भाषा
ही एक आपण जितकं चांगलं बोलू शकू तितकं इंग्लिश भाषा ही काही सगळ्यांनाच कळते असं नाही, किती कॉलेजचं असो काही असो. म्हणून मराठी एक लक्षात ठेवा, आपण नेहमी बोलत असतो, त्यामुळे मराठी इज द बेस्ट लँग्वेज. त्यामुळे मला अभिमान आहे बरोबर. मराठीचा. आणि त्यात एक पुणेकर असल्याचा. पुणेकरचा अभिमान आहे आणि मला शाळेने शिकवले, हाती घ्याल ते तडीच न्या. अच्छा.